तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की महिलांच्या स्तनांना स्पर्श केल्यावर किंवा दूध पिल्यावर शरीरात नेमकं काय घडतं? बहुतेक लोकांना वाटतं की हा फक्त शरीराचा भाग आहे, पण विज्ञान सांगतं की यामागे मेंदू, हॉर्मोन्स आणि भावना यांचं एक अत्यंत गुंतागुंतीचं जाळं काम करत असतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही संशोधनांनुसार स्तनांमधून जाणारे मज्जातंतू थेट मेंदूच्या अशा भागांना सक्रिय करू शकतात जे भावनिक जवळीक, सुरक्षितता आणि आनंदाच्या भावनांशी संबंधित असतात. पण मग काही महिलांना स्पर्श आनंददायी का वाटतो, तर काहींना तो अस्वस्थ किंवा वेदनादायक का वाटतो? आणि लोकांमध्ये पसरलेल्या अनेक समजुतींपैकी किती गोष्टी खरंच विज्ञानावर आधारित आहेत? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या 90% लोकांना माहिती नसतात. जेव्हा आपण मानवी शरीराकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहतो, तेव्हा लक्षात येतं की स्तन हे फक्त बाह्य स्वरूपाचा भाग नसतात. त्यामध्ये अत्यंत संवेदनशील मज्जातंतूंचं जाळं असतं. त्यामुळे स्पर्शाची माहिती काही क्षणात मेंदूपर्यंत पोहोचते. पण इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेंदू. कारण आनंद, अस्वस्थता, आराम किंवा तणाव यापैकी कोणती भावना निर्माण होणार हे फक्त स्पर्शावर अवलंबून नसून मेंदू त्या अनुभवाचा अर्थ कसा लावतो यावरही अवलंबून असतं. याच ठिकाणी अनेक लोकांची चूक होते. त्यांना वाटतं की प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया सारखी असते. प्रत्यक्षात प्रत्येक महिलेचा अनुभव वेगळा असतो. शरीररचना, हार्मोनल बदल, मानसिक अवस्था, नात्यातील विश्वास आणि त्या क्षणातील भावनिक स्थिती या सर्व गोष्टी एकत्रितपणे प्रतिक्रिया ठरवतात. म्हणूनच एका व्यक्तीसाठी आरामदायक वाटणारी गोष्ट दुसऱ्यासाठी तशीच असेलच असं नाही. संशोधकांनी अनेक वर्ष मानवी मेंदूवर अभ्यास केला आहे. त्यामध्ये एक मनोरंजक गोष्ट आढळली. शरीराच्या विविध भागांमधून येणारे संवेदनांचे संदेश मेंदूतील विशिष्ट भाग सक्रिय करतात. त्यामुळे स्पर्श हा फक्त त्वचेपुरता मर्यादित राहत नाही. तो भावनांवर, आठवणींवर आणि व्यक्तीच्या मानसिक अनुभवांवर देखील परिणाम करू शकतो. त्यामुळेच कधीकधी एखादा साधा स्पर्श देखील भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा वाटू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की जास्त दबाव किंवा जास्त ताकद वापरल्याने चांगला परिणाम होतो. उलट विज्ञान सांगतं की अतिप्रमाणात दबाव दिल्यास वेदना, अस्वस्थता किंवा सूज निर्माण होऊ शकते. अनेक लोकांमध्ये हा गैरसमज अजूनही आढळतो की जास्त तीव्रता म्हणजे जास्त परिणाम. प्रत्यक्षात मानवी शरीर इतकं साधं नसतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हार्मोन्स. जेव्हा एखादी व्यक्ती सुरक्षित, आरामदायक आणि विश्वासाच्या वातावरणात असते, तेव्हा शरीरात काही विशिष्ट हार्मोन्सची निर्मिती वाढू शकते. हे हार्मोन्स भावनिक जवळीक, विश्वास आणि सकारात्मक भावना निर्माण करण्यात भूमिका बजावतात. म्हणूनच वैज्ञानिक वारंवार सांगतात की शरीराच्या प्रतिक्रियांमध्ये मानसिक आणि भावनिक घटकांचाही मोठा वाटा असतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग काही वेळा स्पर्श अस्वस्थ का वाटतो? याचं कारण देखील विज्ञानात सापडतं. थकवा, तणाव, चिंता, हार्मोनल बदल किंवा काही आरोग्यविषयक परिस्थितींमुळे शरीराची संवेदनशीलता बदलू शकते. त्यामुळे एका दिवशी सामान्य वाटणारी गोष्ट दुसऱ्या दिवशी वेगळी वाटू शकते. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. विशेष म्हणजे गर्भधारणा किंवा स्तनपानाच्या काळात शरीरात मोठे हार्मोनल बदल होत असतात. या काळात स्तन अधिक संवेदनशील होऊ शकतात. त्यामुळे त्या काळातील अनुभव इतर वेळेपेक्षा वेगळा असू शकतो. म्हणूनच डॉक्टर या काळात शरीराच्या संकेतांकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला देतात. पण या संपूर्ण विषयातील सर्वात महत्त्वाचा भाग कोणता असेल तर तो म्हणजे संवाद. वैज्ञानिक संशोधन सातत्याने दाखवतं की कोणत्याही नात्यामध्ये आदर, विश्वास आणि स्पष्ट संवाद हेच सर्वात महत्त्वाचे घटक असतात. शरीराची प्रतिक्रिया समजून घेण्यापेक्षा व्यक्तीच्या भावना समजून घेणं अधिक आवश्यक असतं.
यामुळेच आजच्या काळात आरोग्य तज्ज्ञ लोकांना शरीराविषयी योग्य माहिती मिळावी यावर भर देतात. कारण चुकीच्या समजुती आणि अपूर्ण माहिती यामुळे अनेक गैरसमज निर्माण होतात. विज्ञान आपल्याला सांगतं की मानवी शरीर अत्यंत गुंतागुंतीचं आहे आणि प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही या विषयाबद्दल काही ऐकाल तेव्हा सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी विज्ञान काय सांगतं ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण खरी माहितीच योग्य निर्णय घेण्यास मदत करते. आणि कदाचित हाच या संपूर्ण विषयातील सर्वात मोठा धडा आहे. जर तुम्हाला अशाच विज्ञानाधारित आणि रोचक माहितीचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.